गोंडपिंपरी तालुक्यातील वडकुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या तीव्र कमतरतेमुळे शैक्षणिक व्यवस्था पूर्णतः कोलमडली असून या गंभीर प्रश्नाविरोधात पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी सोमवारी दिनांक 15 रोजी सकाळी 11 वाजता शाळेला टाळे ठोकून तीव्र आंदोलन केले। शिक्षकांची तातडीने नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याची ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। या शाळेची एकूण पटसंख्या 106 असून केवळ 5 शिक्षक कार्यरत आहेत। इयत्ता 1 ते 7वी पर्यंतचे वर्ग असताना शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विशेषतः 1ली व 2रीतील विद्यार्थ्यांना नियमित अध्यापनासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे लहान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप संतप्त पालकांनी केला। या संदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा शिक्षण विभागाकडे लेखी व तोंडी स्वरूपात मागण्या केल्या, मात्र वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर पालकांचा संयम सुटला आणि आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले। शिक्षणाचा प्रश्न हा अत्यंत गंभीर व संवेदनशील असून तो थेट विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित आहे। त्यामुळे शिक्षकांची तातडीने नियुक्ती न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। किमान एक नवीन शिक्षक नियुक्त झाल्याशिवाय शाळा सुरू होऊ देणार नाही असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माया खेडेकर, ग्रामपंचायत सरपंच रंजू खरबनकर, माजी सरपंच गंगाराम सुरकर, विठ्ठल आलाम, देवराव परचाके, मारुती भोयर, नरेंद्र झाडे, सोनी तलांडे, दीपिका बट्टे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते। शिक्षण विभागाने तातडीने या प्रश्नाची दखल न घेतल्यास वडकुली गावात शैक्षणिक कोंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।